मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे। परेल वर्कशॉपमधून गणपती बाप्पाच्या आगमनाला प्रारंभ झालाय। भुलेश्वरच्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले। परेल वर्कशॉप बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। परेल वर्कशॉपच्या बाहेरही दृश्य आहेत। पोलीस खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे सुरू आहेत। मुंबईतील प्रसिद्ध अशा परेल वर्कशॉप येथून आगमन सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे। आज तब्बल 30हून अधिक गणपती बाप्पांचं आगमन सोहळ्याची मिरवणूक जी आहे ती पार पडणार आहे। परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहिली, काल भुलेश्वरच्या राजाच्या गणपती बाप्पाचे जे आगमन सोहळा होता त्यावेळी जी घटना घडलेली होती, दुर्दैवी अशी घटना होती, त्यानंतर आज पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला आहे। सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आपल्याला तैनात पाहायला मिळत आहे। कोणताही गैरप्रकार, कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये या अनुषंगाने पावलं उचलण्यात आलेली आहेत। गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की मुंबईत मोठ्या प्रमाणावरती परेल वर्कशॉप या ठिकाणी तरुणाई जमत असते, गर्दी मोठ्या प्रमाणावरती होत असते आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणावरती तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर बाप्पाचे आगमन सोहळे सुरू आहेत। आज काळा चौकीच्या राजाचं आगमन होतोय। कृष्णल आर्ट्स या कार्यशाळेतून आगमन होणार आहे। आज रविवारच्या दिवशी देखील बऱ्याच गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन सोहळे पार पडत आहेत। परंतु कालच्या गणपती आगमन मिरवणुकीच्या मुंबईतील नामवंत मंडळाकडून आगमन सोहळ्यादरम्यान नेमकी कशी खबरदारी घेण्यात येते या संदर्भात काळा चौकीच्या गणपती मंडळाच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईत आज मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे पार पडत आहेत। याच आगमन सोहळ्यादरम्यान जर आपण पाहिलं तर उत्साह, जल्लोष मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत असतो। परंतु आजचे आगमन सोहळे शांतपणे होताना पाहायला मिळत आहेत। कालची भुलेश्वरची घटना त्यानंतर हे आगमन सोहळे शांतपणे पाहायला मिळत आहेत। काळ्या चौकीच्या राजाचं आगमन सोहळा पार पडत आहे। काही वेळातच कृष्णल आर्ट्समधून हा काळ्या चौकीचा राजा जो आहे तो इथून निघणार आहे। त्यांच्याच मंडळाच्या काही सदस्यांशी बातचीत करणार आहोत। आमची तयारी चांगल्या प्रमाणात चालू आहे की आमची लवकरात लवकर मूर्ती बाहेर काढून आपल्या रोडला लागावी, आपल्या मंडळात जावी लवकरात लवकर। पूर्ण प्रॉपर सेफ पद्धतीने पूर्ण मॅनेजमेंट टीम आमची त्यावर काम करते। पण लवकर थोडं टचअपचं काम झालं की आमची मूर्तीचं पण चालू होईल, आगमन सोहळा चालू करण्यात येईल। जी काल घटना घडली ती अत्यंत चुकीची होती, कारण की जी मॅनेजमेंट टीम वगैरे होती असं बोलू नाही शकत, पण ती घडायला नको होती। पण आता त्याच्यावर आम्ही सगळ्या पोरांनी वगैरे विचार केला मंडळाने की यावर्षी जी घडली घटना तसं होऊ नये, या म्हणून त्या पोरांनी सगळ्यांनी आता सपोर्ट केलाय की आपला गणपती इथून निघाला की सुखरूप आपल्या मंडपापर्यंत पोहोचवा। आम्ही पण जास्त असं गाजावाजा नाही करणार, आम्हाला पण त्या गोष्टीचं दुःख आहे, त्यामुळे आम्ही जास्त एवढं काय वाजवणार नाही। फक्त नॉर्मल आपल्या गणपतीला मानवंदन फक्त दाखवायची। त्यामुळे जे आलेत आपल्यासाठी समोरून गणपती वाजवायला त्यांना दुखवायचं नाही म्हणून फक्त थोडंसं हे करणार, बाकी काही नाही। जास्त मोठा गाजावाजा पण नाही आमचा पण। काळ्या चौकीच्या राजाचं काही वेळातच आगमन सोहळा पार पडणार आहे। परंतु आपण पाहतोय मुंबईतली भुलेश्वर इथली कालची घटना जी आहे त्यानंतर आता बऱ्याच गणेश मंडळांकडून ही निर्णय घेण्यात आलेला आहे हा की गणपती आगमन सोहळ्याच्या दरम्यान वाजत गाजत मिरवणूक न काढता शांतपणाने मिरवणूक काढण्यात यावी असा जो निर्णय आहे बऱ्याच गणेश मंडळाकडून, मुंबईतल्या मोठ्या गणेश मंडळाकडून घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।